घाबरतात, दुसरा काही विषय नाही. हा दांडका बिंडका मर्दाचा गोष्ट वेगळी आहे. हातात तलवार पोता असल्यावर समोरचा माणूस नीट तर पण एक चान्स बघायला म्हणजे वाचवून बाबा तो होतं की नाही बघाय वाचवायला नको. आता गॅस होता वहिनीचा, गॅस खपला ना वहिने, गॅस खपला ना. तू तर बोललेली 4-5 बाटल्या भरून ठेवल्या, बोलतो घ्यायला गरज नाही. किती दिवस पुरणार आहे तो? शीट यार, 10 रुपये सुद्धा आहे तुमच्याकडे? मस्त व्यवस्था केली इथं. पहिले बाटला ठेवायची वहिनी, आता चूल. हवा नाही लागत का वहिनीला? बाबा वा, चांगला कवर बिवर लावले. हा ते काय मला पण ना माहित. आता आपण खाऊन बघूया, पहिले वहिनीला देऊया बर्फ, कारण की वहिनी आली बर्फ घ्यायसाठी. वहिनी किती बर्फ घेशील? बर्फ घेतले, जसा बर्फ घ्यायला येईल ना लगे पैसे घेऊन येईल. वहिनीचा विषय बी खतरनाक. रात्रीचे वाजलेत, किती वाजले तरी प्रेम? टाइम दाखव जरा. 12 वाजले. गाईज 12 वाजलेत ना. आपले भाऊ अजून पण काम करतात, अजून पण पॅकिंग चालू आहे. तर साफसफाई बी करून जातात रात्रीच्या टायमाला. हे बघा अजून पण पार्सल करतोयच गोट्या. अजून साईडला ही पार्सल पण लावते. किती यार सिरियसली प्रेम तर सकाळपासून मेहनत करते यार. प्रेम अजून पण ऑर्डर घेते वाटतं. हा बुकिंग करून जायला लागतं ना. अजून पण घेते ऑर्डर. नाही बुकिंग चालू आहे. बुकिंग गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल. तर आज आपली मॉर्निंग झालेली आहे. सर्व वावरं वगैरे लावून झालेलं आहे, दुकान वगैरे सर्व काही लावून झालेलं आहे. आणि आज दादानी पण दादाचं दुकान लावलं आहे. आज इथे मी आणि मामा आहे, त्यामुळे दादा तिकडे गेला आहे. कारण की आई बोलली जो मावरा आहे तो खपवा, कारण की नंतर 2-3 दिवस उपवास आहेत, त्यामुळे दोन्ही दुकानाला लावलेत. मावरा काही जास्ती नाही आहे, थोडाच मावरा आहे, थोडाफार. पाठीमागे मामा बी आहेत, मामा आणि मी या दुकानावर राहील आणि दादा तिकडे गेला. तर चला कारण मला मावरा वगैरे दाखवतो बघा किती भारी आहे. बघा सुरमया, पापलेट, वाव बी असंच लांबून बघा. चला गोलू बाई काय घेऊन आलता? अरे यार तू आली येत नाही रे पहिले यार. का सुट्ट्या लागल्या का तुला? लागल्यावर येशील ना? हा खरं सांग ना. आस्ती चालू गाडी बघू चालू कर पहिले. जेवढी बघा गाडी कसली डेंजर झालं बघ. गेला गेला. आपल्या गोलूला भाऊजीने 4 व्हीलर पण शिकवले. थोडी चालूच आहे नॉर्मली. संध्याकाळच्या टायमाला एक राऊंड भाऊजी त्याला घेऊन जातात फिरवायला. तर चला पाट्या वगैरे सर्व काय धुवून ठेवल्यात. टॉप वगैरे काढले नाहीत अजून. हे फल्या का तुझं यो पलंग बिलंग पासून झालेला आहे. फ्रीज विरीज सगळा काही झाला. तो आता कस्टमर येतील तेव्हा बघू, तर लगेच भेटतो. काही वाजले सकाळचे 11:15. चला घेऊया नाश्ता करायला. नाश्ता करायला वहिनीने पाठवले. या इथला भाकर आहे, या साईडला ऑमलेट दिले, मस्त फ्राय केला. सो चला पटापट खाऊन घेऊ. मामाने केला आहे नाश्ता. आता आपण करूया. कस्टमर वगैरे नाही येत ना तोपर्यंत पटापट करून घेऊ. नाही तर एकदा चालू झाले ना मग आपल्याला टाईम भेटणार नाही करायला. सो त्यासाठी पटापट नाश्ता करून घेऊ, भेटू लगेच. काहीच वाजलं दुपारचा 1:30. सो दुकान वगैरे बंद केलेलं आहे. आई नाही त्यामुळे जास्त कस्टमर वगैरे नव्हते बिलकुलच, म्हणजे नॉर्मली होते. आणि प्रत्येकजण इतर होता मावशी कुठे मावशी कुठे. कारण की आई असली की कस्टमरला कशी लगेच सांगते कसं काय. सो त्यामुळे थोडासाच कस्टमर झाला, जास्त नाही. आणि मावरा पण थोडासा होता ना, आणि कस्टमरला जे पाहिजे होते ते भेटला नाही, त्यामुळं काही कस्टमर असेच गेले. सो काय नाही, आता चाललंय घरी. राहू दे तर संध्याकाळी बघू तर. वैताग बी आले जाम, शप्पा सांगतो वैताग आले नाही. ऊन पण एवढा लागतं ना काय सांगू तुम्हाला. आता वापस घरी जायचं आहे. सॉरी पहिले जायचं दवाखान्यात. मामा डबा घेऊन दिले, तर डबा घेऊन यायचा आहे. बघू आता आईची तब्येत कशी आहे कशी नाही, तो विचारू आईला. लगेच भेटू. एक डबा घरी घेऊन जा. चल जा रावण, पैसे ठेवा त्याच्यात. तर काहीच वाजले दुपारचे 4:30. दुकानातून लावलं नाही. दुकान लावायची सुरुवात म्हणजे कोलबच लावून ठेवलं, कारण की दुसरा मावरा काढला नाही, कारण की ऊन खूपच आहे. 4:30 वाजले तरी पण एवढं ऊन लागतं ना. तो दादा गेला तर बर्फाला 2 लागते. दादानी बर्फाचे आणलेत बघा. गेलेलो दवाखान्यात डबा घेण्यासाठी.
तिथं गेल्या मोबाईल बंद पडला, त्यामुळे काही ब्लॉग बनवला नाही. आता डायरेक्ट 4:30 वाजले, दुकानावर आलो, लगेच चालू केलं बनवायला. चला, दादाने आणल्या 2 लाद्या बर्फाच्या. बर्फ खपला ना आमचं, तसाला तसंच आहे बघा. यो फ्रीज भरला आहे, यो थोडासा आहे, म्हणजे ही लादी कापली की भरून जाईल. तर चला, दादा उतरवते लाद्या बर्फाच्या. आरामात दादा, आराम. ओ शिट, मला बघायला काम करते हे नाही, कॅमेरावाला मदत करी नाही माझी. आहे ना, व्हिडिओ काढताना मदत नाही करत. मदत नाही करत. आता मी बघला एक मर्डर होता ना, एक व्हिडिओ आहे, तो माणूस मरतं कोयते आण, पण तो लोक गाडीमध्ये बसून व्हिडिओ करतात. पण माणसाला भीती पण वाटते की बाबा मी तिथं वाचवा गेलो तर येऊ मला मारीन, असं असं. कोयत्याची भीती वाटते ना रे. कोयत्याची भीती वाटते. काय तू त्यालाच मारता, तू गेला मध्ये तुझा झाला तर काय करशील? म्हणून घाबरतात, दुसरा काही विषय नाही. हा, दांडका बिंडका मरताचा गोष्ट वेगळी आहे. हातात तलवार कोटा असल्यावर समोरचा माणूस भीत. तरी पण एक चान्स बघायला पाहिजे वाचून, बाबा काय होतं ते नाही. बघाय वाचवायला नको का? वाचवायला पाहिजेच नाही यार, असं काय बोलतो? थोडं तरी त्याचा प्रयत्न करायला पाहिजे ना आपण. तर चला आपण जाऊया वहिनीकडे. वहिनीने आता चुलीवर वडापाव काढायला घेतलेत, कारण की गॅस संपलाय वहिनीचा. तर इतके दिवस सकाळची योग्य टाइम हा योगेशदानी लावलेला होता. योगेशदा पहिल्यापासून वडापाव भारीच करतो. लय लांबून लोक यायची पहिले, आणि मध्ये बंद केलं तर आता वापस चालू केलाय. चला पहिले जाऊया वहिनीकडे, बघूया काय वहिनीची अवस्था आहे काय नाही. हा, चुलीवरचा वडापाव, चुलीवरचे जेवण करतो आता, चुलीवरचा वडापाव खायला चाललोय. ते गाईज बघू शकता, वहिनीने चुलीवर वडापाव काढायला घेतलेले. आता गॅस होता वहिनीचा, गॅस खपला ना वहिने? गॅस खपला ना? तू तर बोललेली 4-5 बाटल्या भरून ठेवल्या, बोलतो घ्यायला गरज नाही. किती दिवस पुरणार आहे तो? Shit यार, 10 रुपये सुद्धा आहे तुमच्याकडे? मस्त व्यवस्था केली इथं. पहिले बाटला ठेवायची वहिनी, आता चूल. हवा नाही लागत का वहिनीला? बाबा वा, चांगला कवर बिवर लावले. नाही यूट्यूब पे टालतो मी, ऐसे नाही मला. चला वडापाव काढले की नाही? काढले, ते संपले पण. या इथला गोल भजी, या इथला बटाटा भजी. पहिली का तुम्ही या केला सांग ना? आहे गाईस, माझ्याकडे बाटला संपला आहे, त्याच्यामुळे मी चुलीवर म्हणून यार, जसा होता तसा चालवायचा. इतके दिवस तू कमेंट मध्ये बोला आमच्याकडे बाटला आहे. बाटला तुझ्या काय कोणाकडेच नसेल. आता कमेंट मध्ये काय बोलते? कमेंट मध्ये सांगा बाटला आहे आमच्याकडे. तुला पाहिजे? हा, मला पाहिजे. तर काहीच बघितलं, वहिनीने वडापाव काढण्यासाठी चुलीवर सोय केली, कारण की गॅस नाहीये, त्यामुळे कळला चुलीवरचा वडापाव खायला या वहिनीच्या इथे. सो इतके दिवस तुम्ही सर्वांनी गॅसचा वडापाव खाला असाल, म्हणजे गॅसवर तळवलेला, पण चव तर तीच लागणार आहे गॅसवर त्या चुलीवर. हा, तर काय मला पण ना माहीत. आता आपण खाऊन बघूया, पहिलं वहिनीला देऊया बर्फ, कारण की वहिनी आली बर्फ घेण्यासाठी. वहिनी किती बर्फ घेशील? बर्फ घेतले, जसा बर्फ घ्यायला येईल ना लगे पैसे घेऊन येईल. वहिनीचा विषय बी खतरनाक आहे. हा, अजून पैसेच नाही मला. मुद्दा मग काय जी चालबाजी करते, हिच्या पैसे आणते ना लगेच हातात ठेवून जाते. हातात देते नाही तर इथं ते कॅरेटमध्ये ठेवते. नको चला तर काहीच कस्टमर नाही तोपर्यंत पडावर बर्फ कापून घेऊ. 2 लाद्या बर्फाच्या आहेत, त्यामध्ये 1 लादी कापायची आहे. फ्रीजमध्ये बर्फ पण नाही, खूप कमी आहे. बाईची तर गर्दी बघा, आज रविवारची गर्दी. बाई एकदम पीस चालले, कुठे गेली बाई? दिसत पण नाही. हे बघा बाई, खूप पीस चालले बाई. चला पटापट बर्फ कापून घेऊ, लगेच येऊ फ्रीज पूर्ण भरून देऊ. चला तर काहीच रात्रीचे वाजले 9:15 वाजले. तर आपला आकाश भाव आलता, काल पण आलेला. काल जरा काम होतं, तो उल्हासनगरला गेलता, त्यामुळे काय आईला भेटणं झालं नाही. तो आज खास आईला भेटायसाठी आलाय ना. आईला भेटायसाठी आलं. कुठले दवाखान्यात येतो? इथे साईमध्ये नेहमीप्रमाणे रोज जाते काय? अरे म्हणजे नावावर गेलेला आपल्या फॅमिलीची कोणी बी बोललं की तू माहेर घरच आहे बोलतो. नाही, जाऊया ना आता, बंद करून जाऊया आपण. दुकान वगैरे बंद करूया. या साईडला थोडीशी भांडी धुवायची, ती आकाश भाऊ धुवून टाकेल. आता तो बर्फ कापायचा, जादा कापून टाकेल, आपण तो पण मावरा बंद करू. लेट्स गो. बर्फ कापून घेतो. गाईज बघू शकता तुम्ही, रात्रीचे वाजले किती वाजले तरी प्रेम? दाखव त्याला. टाइम दाखव जरा.
12 वाजले. तर गाईज 12 वाजलेत ना, आपले भाऊ अजून पण काम करतात, अजून पण पॅकिंग चालू आहे. तर साफसफाई बी करून जातात रात्रीच्या टायमाला. हे बघा अजून पण पार्सल करतोयच गोट्या अजून. साईडला ही पार्सल पण लावते. किती यार सिरियसली प्रेम तर सकाळपासून मेहनत करते यार प्रेम. अजून पण ऑर्डर घेते वाटतं. हा बुकिंग करून जायला लागतं ना रे. अजून पण घेते ऑर्डर. नाही बुकिंग चालू आहे बुकिंग. काहीच बघितलं असे रेग्युलर पार्सल तुमचे येत राहतील. फक्त एवढे थोडे 19-20 होत राहतं कधी मागे पुढे ना रे. हो. म्हणून काही कंप्लेंट वगैरे करू नका, कारण की पोरं खूपच मेहनत करतात रात्रंदिवस त्यासाठी. बाबा नुसते चपल्याच चालल्यात वाटतं. ते बघ प्रेम एकटाच वाटतं एक मेहनती, बाकी कोणीच वाटत ना मला मेहनत. 2 वाजणार. करायला लागतं रे भाई, सगळी मेहनत करतात. असती मार पण जोरात नको मारू. 2 वाजणार आहे 2. अरे यार मग पण तुमच्यापेक्षा जास्त दिवस मेहनती दिसते काय माहित का. हा बाबा दुपारी ते बीट कोणी वाटले पॅक कोण केलाय. तिला माहिती, ती इथं बसलेली आहे, चेअर वरती बसलेली आहे, तिला पण माहिती आहे किती कष्ट घ्यावं लागतात आपण ते. पॅकिंग बिकिंग आम्ही केली आहे. आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.